हरिओम. पसायदान. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. प्रवचन क्रमांक 59. माऊलींचा पसायदानाशी अनुबंध. ओवी 1. आतापर्यंत आपण प्रवचन क्रमांक 1 ते 36 पर्यंत पसायदानामधील ओव्यांचा अर्थ जाणून घेतला. त्यानंतर प्रवचन क्रमांक 37 पासून 58 पर्यंत आपण पसायदानाचे रसग्रहण केले. आता येथून पुढील प्रवचनांमधून आपण ज्ञानेश्वर माऊलींचा पसायदानाशी असलेला अनुबंध जाणून घ्यायचा आहे. माऊलींनी भावार्थ दीपिका संपन्न करून त्यानंतर आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम विश्वात्मक देवाजवळ पसायदान मागितले. हे असे पसायदान माऊली प्रत्यक्ष स्वतः जगले. त्यांना आता अशा प्रकारे तमाम विश्वामधील सर्वजण असे आचरण करायला हवे आहेत. यासाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आचरणाने यासाठी आपणा सर्वांना धडा गिरवायला दिला. हे असे आचरण करणे शक्य आहे असे त्यांनी सोदाहरण दाखवले. आणि आता ते अशा पसायदानाची वैश्विक मागणी आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम महाराव विठ्ठल वैश्विक देवाकडे करत आहेत. आता आपण माऊलींच्या वैयक्तिक जीवनाचा पसायदानाशी असलेला अनुबंध पाहू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसायदान हे. आता विश्वात्मके देवे. माऊलींनी त्यांच्या संपूर्ण वाङ्मयामध्ये आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाला उपास्य देवता म्हणून मानले. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाचा अंश सर्वांच्या अंतःकरणामध्ये वास्तव्य करतो. त्याला स्व असेही म्हणतात. वाग्देवाच्या पत्राला उत्तर देताना माऊलींनी त्या पत्राची सुरुवात स्व या शब्दाने केली आहे. हजारो अभंगांमधून आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम महाराव विठ्ठलाच्या नावाचा जयघोष केला आहे. भावार्थ दीपिकेची सुरुवात आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या प्रथमेश ओम या नावाने केली आहे. अमृतानुभवाची सुरुवात आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्या शिवशक्तीच्या उल्लेखाने केली आहे. आत्मपरब्रह्म पुरुषोत्तमाच्याच नावाने देवाची ये द्वारी अशी सुरुवात करून नाथ महाराजांना प्रसाद म्हणून हरिपाठ दिला. भगवंत श्रीकृष्णांनी इसवी सन पूर्व सुमारे 5000 वर्षांपूर्वी आपला अवतार प्रभास क्षेत्री संपन्न करून महाराष्ट्रामधील पंढरपूरला येऊन तेथेच भक्त पुंडलिकाला दर्शन देऊन स्वतःला प्रस्थापित केले. आणि कलियुगामध्ये नामजप हीच अत्यंत प्रभावी उपासना मानली जाते. याला अनुसरून श्रीकृष्णांनी पंढरपूरची निवड केली अशी भाविकांची श्रद्धा आहे. हेच दैवत विठ्ठल या नावाने पूजले जाते. याच नावाने नामस्मरण केले जाते. याच नावाने उपासले जाते. माऊली स्वतः विठ्ठल चरणी नतमस्तक झाले. आळंदीहून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसमवेत गावोगावी वारकऱ्यांची मांदियाळी जमवत विठ्ठलाच्या नावाने जयघोष करत, नृत्य करत, भजन गात, वातावरण विठ्ठलाच्या नावाने दुमदुमवत माऊलींनी वारीला फार मोठे भव्य रूप दिले. संपूर्ण जीवनभर या उपास्य देवतेची उपासना केली. त्याच आत्मपरब्रह्म पुरुषोत्तम महाराव विठ्ठल या दैवताला माऊलींनी पसायदानामध्ये विश्वात्मक देव असे म्हटले आहे. पसायदानाच्या सुरुवातीला विश्वात्मके देवे अशी आपल्या उपास्य देवतेची आळवणी करून, आपल्या उपास्य देवतेचे पूजन करून, आपल्या उपास्य देवतेच्या नावाने सुरुवात करून पसायदान मागितले आहे. येणे वाग्यज्ञे तोषावे. माऊलींनी चांगदेव 65, हजारो ओव्या, भावार्थ दीपिका, अमृतानुभव, हरिपाठ असा वाङ्मयाचा वाग्यज्ञ केला. यातील प्रत्येक वाङ्मयीन कलाकृती विश्वाला गवसणी घालणारी, विश्वाला दीपवून टाकणारी, विश्वाच्या कल्याणासाठी आहे. याच वाग्यज्ञाने विश्वात्मक देवाची माऊली पूजा करत आहेत. त्याला ओवाळत आहेत. हाच वाग्यज्ञ त्यांनी पसायदान मागण्यासाठी विश्वात्मक देवाला प्रसाद म्हणून अर्पण केला. याच वाग्यज्ञाने माऊलींनी विश्वात्मक देवाच्या वैश्विक कार्याचा प्रचार आणि प्रसार केला. माऊलींनी त्यांचे संपूर्ण जीवन
केवळ यासाठीच वाहिले. आज याचा प्रचार संपूर्ण जगामध्ये झाला आहे आणि आता माऊली विश्वात्मक देवाला विनंती करत आहेत, आपण माझा वाग्यज्ञ आपल्याला पसंत आहे का ते पाहावे आणि जर आपण संतुष्ट असाल तर तोषोनी मज द्यावे पसाय दानहे. अशा प्रकारे विश्वात्मक देवाकडे कृतीने आपला अधिकार सिद्ध केल्यावर आता माऊली विश्वात्मक देवाला साकडे घालत आहेत. जर आपण माझ्या या कार्याने संतुष्ट असाल तर मला पुढीलप्रमाणे पसायदान द्यावे. अशा प्रकारे माऊलींचा पहिल्या ओवीद्वारे पसायदानाशी अनुबंध आहे. हरिओम.